नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील. माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 5 दिवसांपासून आपल्या इझी इंग्लिश ग्रामर टॉपिक्सच्या सिरीज सुरू केलेल्या आहेत आणि त्या अंतर्गत असलेल्या प्रेपोजिशन्स, यूज ऑफ ऑन, बिहाइंड, अंडर, नियर यांसारख्या प्रेपोजिशन्सचा वापर आपल्याला कसा करायचा असतो ते इथे आपण बघणार आहोत. बघा, पहिलं वाक्य, देअर इज अ पेन डॅश डॅश द टेबल, आणि खाली कंसामध्ये 3 पर्याय दिलेले आहेत, ऑन, विथ, फ्रॉम. विथ आणि फ्रॉम हे शब्द आपण या ठिकाणी वापरू शकत नाही, मग या ठिकाणी आपण लिहिणार ऑन, ऑन द टेबल. पुढला बघा, देअर इज अ पेन डॅश डॅश द टेबल. विथ फ्रॉम येणारच नाही, मग इथे आपण लिहिणार अंडर. अंडर हे सुद्धा एक प्रेपोजिशन आहे. अंडर म्हणजे च्याखाली. पुढलं बघा, देअर इज अ पेन डॅश डॅश द टेबल नियर विथ फ्रॉम. देअर इज अ पेन नियर द टेबल. पुढलं बघा, देअर इज अ पेन डॅश डॅश द टेबल बिहाइंड फ्रॉम विथ. मग बिहाइंड ते टेबल, बिहाइंड म्हणजे च्यामागे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 3rd, 4thच्या पुस्तकांमध्ये ऑन, अंडर, नियर, बिहाइंड हे प्रेपोजिशन्स जास्त करून यूज झालेले असतात आणि त्यांचाच समावेश आपण ह्या ग्रामरच्या टॉपिकमध्ये केलेला आहे. आणि ते खाली तुम्हाला समजण्यासाठी सोप्या सोप्या प्रेपोजिशन्स लिहून दिलेले आहेत. ऑन, तर बघा इथे ऑन, ऑन म्हणजे च्यावर, स्पर्श होतो, येतं आहे लक्षात. आता बघा, हा जो पेन आहे, धिस पेन इज ऑन द नोटबुक. हा मार्कर या नोटबुकवरती ठेवलेला आहे, स्पर्श होतो आहे म्हणून ऑन. आणि आता पुढलं ओव्हर. ओव्हर म्हणजे च्यावर, इथे स्पर्श होत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण रूफवरती फॅन असतो, रूफला टांगलेला, त्या रूफचा फॅनचा आणि आपला स्पर्श होत नाही, मग आपण काय म्हणतो, देअर इज अ फॅन ओव्हर माय हेड. देअर इज अ फॅन ओव्हर माय हेड. देअर इज अ स्काय ओव्हर अवर हेड, आपल्या डोक्याच्या वरती आकाश आहे. देअर इज रूफ ओव्हर अवर हेड, येते लक्षात. हां बघा, आता पुढचं नियर. नियर म्हणजे च्याजवळ, बिहाइंड च्यामागे, इन म्हणजे मध्ये, इंटू म्हणजे च्यामध्ये. आता इन आणि इंटू दोघांचा अर्थ सारखाच असतो, पण इंटूच्या वेळेला क्रिया घडत असते आणि वस्तूमध्ये जात असते, त्यावेळेला आपण तो इंटू हा शब्द वापरतो. आता फॉर एक्झाम्पल, देअर आर फिशेस इन द सी किंवा इन द रिव्हर, नदीमध्ये समुद्र आहेत, येते लक्षामध्ये. आणि इंटूचा समावेश, आय केप्ट माय पॉकेट इन माय पर्स, येते लक्षामध्ये. अंडर, अंडर म्हणजे च्याखाली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रेपोजिशन्सचा भाग आता आपण संपवूया आणि आता पुढल्या व्हिडिओत आपण पुढच्या टॉपिकसह भेटणार आहोत.